दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आणि खरं तर संपूर्ण श्रावण महिन्यात आपल्याकडनं जास्त व्रतवैकल्य होतात. कारण तेव्हा कुठलीच अशी कमेंट्स नाही येत, ताई घरात मांसाहार केला जातो, मी नाही करणार. थोडक्यात काय, या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये कुठल्याच घरात मांसाहार केला जात नाही आणि श्रावण महिना हा सगळ्या सणांचा राजा मानला गेला आहे आणि भगवान शंकरांची उपासना करण्यासाठी अतिशय महत्वाचा काळ. या संपूर्ण श्रावण महिन्याचा अवचित्त साधून आपण कुठल्या सेवा करायच्या आहे, कुठले पारायण आहे की आपल्या संसारिक अडचणी, आपल्या संसारिक जबाबदाऱ्या पार पाडून आपण या सगळ्या सेवा करू शकतो. ते कुठल्या, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पारायणाने सुरुवात करूया. आता ह्या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये 13 ऑगस्ट 2026 ला श्रावण महिना सुरू होता आहे आणि 11 सप्टेंबर पर्यंत श्रावण महिना आहे. आता पहिला श्रावण सोमवार हा 17 ऑगस्टला आहे. दुसरा श्रावण सोमवार हा 24 ऑगस्टला आहे. तिसरा श्रावण सोमवार हा 31 ऑगस्टला आहे आणि चौथा श्रावण सोमवार हा 7 तारखेला आहे. 7 सप्टेंबरला चौथा श्रावणी सोमवार आलेला आहे. आता हा संपूर्ण श्रावण महिना हा आपल्याला व्रतवैकल्यांसाठी आणि महाराजांची सेवा करण्यासाठी, भगवान शंकरांची सेवा करण्यासाठी महत्वाचा आहे. पारायण म्हटलं तर श्रावण महिन्यात सर्वाधिक केले जाणारं पारायण म्हणजे शिवलीलामृत पारायण, नवनाथ पारायण आणि गुरुचरित्र पारायण. हे 3 पारायण आवर्जून प्रत्येकाच्या घरात एक तरी पारायण होतं आणि प्रामुख्याने नवनाथ पारायण श्रावण महिन्यात केलं जातं. का केलं जातं तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी तर श्रावण महिन्यात हे शिवतत्व पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं. त्याच्यामुळे बघा, कधी कधी काय होतं, आपण नेहमी एक शब्द ऐकला आहे की बाई सेविंग कर, म्हणजे पैसे साचव. जर काही आपल्याला गरज आली, काही आडीनडीला ते पैसे कामाला येतात. हे तसंच आहे. या संपूर्ण चातुर्मासामध्ये बाई सेवा कर की जेणेकरून तुझ्या कुटुंबावर, तुझ्या जवळच्या व्यक्तीवर जेव्हा संकट येतं तेव्हा त्याच सेवेचा बँक बॅलन्स आपल्याला कामाला येतो. म्हणून या श्रावण महिन्यात जसं जमेल, जितकी जमेल तितकी जास्तीत जास्त सेवा करावी. आता नवनाथ पारायण हा त्याचाच भाग आहे. कारण श्रावण महिन्यामध्ये 99% मांसाहार घरात बंदच असतो. मग त्याच्यामुळे काय होतं ना, की आपल्या कुठे अटीतटीच नाही राहत. मग आपण बिंदास पारायण करू शकतो. नवनाथ पारायण, होय, नवनाथ भक्तिसार किंवा नवनाथाचं मूळ पारायण पण तुम्ही करू शकता किंवा नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता. त्या संदर्भातली नक्कीच मी माहिती तुमच्यासोबत शेअर करेल. दुसरं, शिवलीलामृत पारायण तुम्ही करू शकता. शिवलीलामृत पारायण कसं करावं या संदर्भातला व्हिडिओ केला आहे, नक्कीच तो जाऊन बघा की जेणेकरून तुम्हाला रोज तरी थोडं सेवा करण्याचा अनुभव येईल, चान्स मिळेल आपल्याला आणि मिळतो. खरं तर वेळ काढला आणि मनाला एक शिस्त लावली ना की या श्रावण महिन्यामध्ये ना एवढं मला सेवा करायची आहे ना की या संपूर्ण श्रावण महिना संपल्यावर मला काय मिळेल, तर मला आनंद मिळेल, मला लय भारी वाटेल की एवढं सेवा घडली, हे पारायण घडलं, ते घडलं. आणि नक्की सेवा करत असताना शांततेत करा, कोणाला सांगू नका. सगळं झाल्यावर तुम्ही सांगा, पण आधीच सेवेचा गाजावाजा करू नका. तर आता नवनाथ पारायण आहे, गुरुचरित्र पारायण प्रत्येक घरात. आता माझ्या घरात मी तुम्हाला सांगते, ते वर्षातून 3 पारायण असतात. एक श्रावण महिन्यात असतात. माझं लहान बाळ असल्यामुळे मला श्रावणात मागच्या वर्षी जमलं नव्हतं, त्याच्या मागच्या वर्षी जमलं नव्हतं. मागच्या वर्षी मी केलं होतं, पण आता मोठा झाला आहे, शाळेत जाणार आहे, मग त्याच्यामुळे मी बिंदास आहे. मग एक दत्त जयंती आहे, स्वामी पुण्यतिथी आहे, जो सप्ताहात आपण करतो, आणि एक श्रावण महिना आहे. ह्या वर्षातून 3 पारायण आपल्या घरात झालेच पाहिजे. जास्त केले तर सोन्याहून पिवळं नक्कीच चांगलं, पण जेवढं तेवढं करण्याचा प्रयत्न करा. हे आहे. त्याच्याबरोबर अर्थात तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करू शकता. नाही सगळं पारायण गुरु दत्त सेवा करायला नाही जमत, तर तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्र किंवा सप्तशती गुरुचरित्राचा एक तर पारायण करा. एक पारायण करा ना, या 30 दिवसात एक पारायण करा. संक्षिप्त श्री गुरुचरित्र करा किंवा सप्तशती गुरुचरित्र करा, तुमची इच्छा. आता भगवान शंकरांची उपासना, रुद्राभिषेक. अखंड भगवान शंकरांची आवडती कुठली सेवा असेल तर ती रुद्राभिषेक. काय होतं तुम्हाला सांगते, एखाद्याला जेव्हा रुद्राभिषेकाची सेवा असते काही कारणासाठी, तेव्हाच त्याच्याकडनं रुद्राभिषेक घडतो. किंवा श्रावण महिना किंवा महाशिवरात्रीलाच आपल्याकडनं रुद्राभिषेक घडतो. पण या संपूर्ण श्रावण महिन्यात काही नाही झालं तर भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक रोज करावा. काही नाही, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, किंवा रोज रुद्राभिषेक करावा. इतकी सुंदर उच्च कोटीची सेवा तुमच्याकडनं घडणार आहे. आणि जर 40 दिवस तुम्हाला सेवा करायची इच्छा असेल तर नक्कीच करा. त्या संदर्भात लवकरच माहिती काढा. पण रुद्राभिषेक
म्हणजे खूप सुंदर सेवा, इतकी भारी सेवा. आणि रुद्राभिषेक केल्यावर जो घरातला ऑरा आहे ना, तो इतका बदलतो. आणि घरातल्या घरात तुम्ही करू शकता. तुम्ही तुमच्या हाताने रुद्राभिषेक करू शकता. ही झाली भगवान शंकरांची सेवा. आपण श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण करत असतो. अतिशय सुंदर सेवा सत्यनारायण. तुम्ही 1 करा, 5 करा, 7 करा, हे सगळं तुमच्यावर आहे. आता ती कशी करावी त्या संदर्भात पण माहिती देणार आहे लवकरच. तो सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, की कसं तुम्ही घरातल्या घरात अजिबात गुरुजींची. आणि आपण बघतो बघा, की श्रावण महिन्यात एकतरी सत्यनारायण करावं, गुरुजींच्या हातून केलं तर नवग्रहाची पूजा होते. पण आपण आपलं आपलं केलं, ज्या पद्धतीने आपण पौर्णिमेचं करतो त्याच पद्धतीने. पण काही नियम अटी आहे, काही बदल आहे, ते तुम्ही करू शकता. ते कसं ते सुद्धा लवकर त्याच्या संदर्भात माहिती येईल. श्रावण महिना म्हटलं तर 11 गुरुवार करायचे असतात. तुम्हाला इच्छा असेल या म्हणजे कारण श्रावण महिना सुरू होतो आणि पहिलाच दिवस हा गुरुवार असणार आहे. तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही 11 गुरुवार करू शकता. आणि त्याच्याच बरोबर वैभव लक्ष्मी व्रत मी पण करणार आहे. आपण एकत्र मिळून जेवढ्या जास्त सेवा जमेल तेवढ्या जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करूया. तर वैभव लक्ष्मी व्रत आहे. ताई आम्ही 5 सोमवार पशुपती व्रत करू शकतो का या श्रावण महिन्यात? हो, करू शकता. पण एवढंच आहे ना, की श्रावण महिन्यात जेव्हा तुम्ही श्रावण सोमवारचं व्रत वेगळं असतं, बरोबर? शिवमुठीचं व्रत करतो आपण श्रावण सोमवारचं. मग ते लागू नये होत. मग जर तुम्हाला पशुपती व्रत करायचं असेल तर तुम्ही तेच व्रत करू शकता. किंवा जर तुम्हाला श्रावण सोमवारचं व्रत करू म्हणजे थोडक्यात काय आपली सेवा तर होणारच आहे. पण एवढंच आहे की ते श्रावण सोमवारचे धरले नाही जात. मग तुम्ही 5 सोमवार हे तुम्ही पशुपती व्रत करू शकता. त्याच्याबरोबर रोज 1 माळ तरी तुम्ही रुद्र गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्रचं ओम त्र्यंबकम यजामहे याची 1 माळ तरी करावी. नाहीतर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 1 माळ तरी करावी, मंत्रजप करावा. घरात रोज महादेवाची आरती झालीच पाहिजे. होय, महादेवाची आरती एरवी आपण गणपती बाप्पांची, महाराजांची, दत्त महाराजांची घेतो. पण श्रावण महिन्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांबरोबर आपल्याला भगवान शंकरांची सुद्धा रोज एक आरती घ्यावी. तुमची इच्छा, तुम्ही सकाळीची आरती घेऊ शकता, संध्याकाळी तुम्ही आरती करू शकता, तुमची इच्छा. संपूर्ण ना श्रावण महिन्यामध्ये ना एक सांगते, रोज केंद्रात मठात जायला जमत नाही. ज्या महिला गृहिणी आहे, जवळपास केंद्र आहे, पण काहीतरी क्षुल्लक कारणामुळे आपण कारण सांगतो की माझ्याकडनं होत नाही. तुम्हाला माहिती, रोज केंद्रात रुद्राभिषेकाची सामूहिक सेवा होते. रोज केंद्रात रुद्रपठण केलं जातं. दर सोमवारी पण असतं आणि रोजही असतं. नाही शक्य होत तर रोज किंवा दर सोमवारी तरी जाऊन त्या सेवेला तुम्ही हजेरी लावा. दुसरं येतं की श्रावण महिन्यामध्ये आपण जेव्हा केंद्रात जातो, मठात जातो, मंदिरात जातो. आता मी फक्त केंद्रातलं सांगते कारण मठातलं मला माहिती नाहीये. केंद्रात रोज भगवान शंकरांची आरती होते. एक संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची आरती होते. महामृत्युंजयची 1 माळ होते. त्याच्याबरोबर कालभैरव अष्टकामची सेवा होते. मला सांगा, घरात अशी सेवा आपण करतो का? असंख्य प्रचंड असे कारण असतात आपल्याकडे. पण जेव्हा तुम्ही केंद्रात जाता आणि आरती या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आरतीला तुम्ही हजर आहात. महिलांनो, तुम्हाला सांगते, महाराजांचं जो दार झिजवतो ना, जे रोज आरतीला जाणं, दर्शनाला जातं, महाराजांचे दार झिजवावे लागतात. आपण त्यांना खूप काही देणं लागतो जे आपल्याकडनं होत नाही. आणि ठीक आहे, आपण संसारिक माणूस आहोत, आपण जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. पण आपण महाराजांचं खूप देणं लागतो. रोज केंद्रात जाऊन महाराजांचे दार झिजवायचे असताना तेव्हा आयुष्यातला बदल बघा. आणि रोज जो कोणी आरतीला हजर असतो ना, त्याच्या अवतीभोवती महाराजांचं वलय कवच असतं. जे भूत प्रेत पिशाच बाधा कितीही कोणीही काही तुमचा सूड काढण्याचा प्रयत्न करू नका. महाराजांचं वलय कवच तुमच्या पाठीशी असल्यावर काहीच घाबरायचं कारण नाही. तर ह्या श्रावण महिन्याचा वचित्त साधून ना तुम्हाला जेवढी जमेल ना तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला माहिती का, आपल्या त्र्यंबकेश्वर गुरुपीठावर 1 दिवसीय नवनाथ पारायण होतं. 1 दिवसीय गुरुचरित्र पारायण होतं. पण आता आमचे लहान बाळ असल्यामुळे ना लई इच्छा असते पण जाऊ शकत नाही, कारण दिवसभर असतं. म्हणजे अगदी सकाळचं पारायणाला सुरुवात होते तर 4, 5, 6 पर्यंत ते पारायण चालतं. एवढा वेळ लहान बाळाला सोडून जाऊ शकत नाही. पण तुमच्या जवळपास जर केंद्र असेल आणि अशी जर तुम्हाला संधी असेल तर मैत्रिणींनो, महिलांनो, चुकवू नका. त्या संधीचा फायदा घ्या आणि 1 दिवसीय सामूहिक पारायण होतं. म्हणजे तुम्हाला सांगते 100-150 लोक राहतात. मला सांगा, 100-150 पारायण आपल्याकडनं होईल का? या जन्मात तरी होईल का? इन 3 पारायण करायचं गेलं तर आपल्याला लगेच असं घेऊन जातं. मी तुम्हाला का सांगते, कारण आमच्या अडचणीमुळे किंवा आमच्या त्रासामुळे
आम्ही सेवा नाही करू शकत, पण तुम्हाला जर तो संधी आली ना मैत्रिणींनो, खरंच चुकवू नका. एक दिवसीय त्या सेवेला हजर राहा. खूप छान सेवा आहे ती, खूप सुंदर सेवा आहे ती. नक्की जर तुमचं नशीब असेल, करता करविता मालक आहे. आपण फक्त निमित्त मात्र असतो. पण आला वेळ तर ही सेवा चुकवू नका. रोज महाराजांची आरती बरोबर तुम्ही भगवान शंकरांची आरती घ्या. जवळपास मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही सेवा रुजू करू शकता. रुद्राभिषेक तुम्ही घरातच करू शकता. एकही पैसा खर्च न करता तुम्ही रुद्राभिषेक घरातल्या घरात करू शकता. या श्रावण महिन्याचं अवचित्त साधून जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला सांगते, आयुष्यात अशा काहीतरी घटना घडतात, देवणं करून कोणी कोणाचं माहिती नाही आहे, तेव्हा हीच सेवा कामाला येते. जीव तोडून सांगते, कारण अनुभव घेतला आहे की काहीतरी वाईट म्हणजे होता होता राहतं, तेव्हा आपली सेवा कामाला येते आणि आपला तो सेवेचा बँक बॅलन्स खूप लवकर कमी होऊन जातो. म्हणून ना, जेव्हा सणवार येतात आणि मुळात तर मांसाहार बंदच असणार आहे, तर घाबरायचं कारण नाही. पण आधीच एक सांगते, नवनाथ पारायण करणार असेल किंवा गुरुचरित्र असेल किंवा शिवलीलामृत असेल, मासिक धर्म बघा. कारण आपली धावपळ होते, घरात कोणी वाचणारं नसतं आणि हे पारायण असं नाहीये की चला आता मासिक धर्म आला आणि 4 दिवस थांबले, नाही. तुम्हाला हे पारायण पूर्ण करावंच लागतं. ते कसं करायचं, काय करायचं तुमच्या हातात असतं. ते 7 दिवस एक तर कोणी वाचायला नाही येत, घरातलं कोणी वाचू शकत नाही. मग अशा वेळेस आपली धांदळ उडते. त्यासाठी आपल्याला आपल्या तारखा माहिती ना, तुम्ही कधीही पारायण करू शकता. बघा, गुरुचरित्र आहे, नवनाथ आहे, की तुमचं मन पवित्र आहे ना, तुम्ही कधीही गुरुचरित्र नवनाथ पारायण करू शकता आणि ते करून घेणारे मालक आहेत. त्यांनी ठरवलं तर ते तुमच्याकडनं इतकी सेवा करून घेतील की तुम्हालाच कळणार नाही की महाराज एवढं सगळं तुम्ही माझ्याकडनं करून घेतलं. म्हणून सांगते की होईल सगळं छान. आपल्याला सगळ्यांना मिळून सेवा करायची आहे. जास्तीत जास्त सेवा महाराजांनी करून घ्यावी हीच महाराजांचरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.